नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सप्ताहातील चालू घडामोडी अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा अभ्यासणार आहोत. तुम्ही पेन पेपर घेऊन तयार राहा आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन तसेच करंट काय आहे ते पण बघूयात. पहिली न्यूज आहे की भारतीय धावपटू एम.आर. पुम्मा गेल्या वर्षी डोपिंग प्रकरणात दोषी आढळली आहे. त्यांच्यावर 2 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. शिस्तपालन समितीने तिच्यावर ADAPने घातलेली 3 महिन्याची बंदी रद्द करून नाडाच्या डोपिंग विरोधी अपील पॅनलने तिच्यावर 2 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागच्या वर्षी 18 फेब्रुवारी रोजी पतियाळात इंडियन ग्रँड प्रिक्स 1 स्पर्धेदरम्यान पुम्माची चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीमध्ये जागतिक डोपिंग विरोधी संस्थेने बंदी घातलेला मिथाईल हेक्सेनअमाइन हा पदार्थ पुम्माच्या शरीरात आढळल्याने तिची डोप चाचणी जी आहे ती पॉझिटिव्ह आली होती. 2018मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत 4x400 मीटर रिले महिला आणि मिश्र रिले स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या संघाची पुम्मा ही एक सदस्य होती. 2014मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत 4x400 मीटर रिले संघाने सुवर्ण पदक जिंकलं होतं. 2012मध्ये आशियाई खेळामध्ये पुम्माने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत वैयक्तिक कांस्य पदक जिंकलं होतं. 2015मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. डोपिंग म्हणजे नेमकं काय? तर मैदानावरची आपली कामगिरी प्रतिस्पर्ध्यापेक्षा सरस व्हावी यासाठी खेळाडूकडून काही औषधं आणि ड्रग्ज घेतली जातात. कधीकधी ती चुकूनही खेळाडूच्या शरीरात जातात. कोणती औषधं घ्यावी किंवा कोणती घटक पदार्थ असलेली औषधं घेऊ नयेत याचे नियम ठरलेले असतात. हे प्रतिबंधित घटक खेळाडूंच्या शरीरात आढळल्यास त्यांना डोपिंग असं म्हटलं जातं. अनेक खेळाडू ताकद वाढवणारे पदार्थ इंजेक्शनद्वारे घेतात. पावडर खाऊन किंवा ती पाण्यात मिसळूनही तिचं सेवन केलं जातं. स्पर्धेआधी खेळाडूंची डोप चाचणी केली जाते. त्यासाठी लघवीचा नमुना घेतला जातो. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था म्हणजे नाडा आणि जागतिक डोपिंग विरोधी संस्थेकडून या चाचण्या करण्यात येतात. नॅशनल डोपिंग एजन्सी नाडा ही भारतीय सर्व प्रकारच्या खेळांमध्ये डोपिंग नियंत्रण कार्यक्रमाचा प्रचार, समन्वय आणि देखरेख करण्यासाठी जबाबदार असलेली राष्ट्रीय संस्था आहे. त्याच्या अधिकृत वेबसाईटवरून सूचीबद्ध केल्याप्रमाणे नाडा डोपिंग विरोधी नियम आणि धोरणे स्वीकारणे आणि अंमलात आणणे यासंबंधी व्यवहार करते, जे जागतिक उत्तेजन विरोधी एजन्सीशी सुसंगत आहे, म्हणजेच वाडाशी सुसंगत आहे. इतर डोपिंग विरोधी संघटनांना सहकार्य करते आणि डोपिंग विरोधी संशोधन आणि शिक्षणाला प्रोत्साहन देते. नाडाची स्थापना जी आहे ती 24 नोव्हेंबर 2005 रोजी झालेली आहे. याचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत इथे आहे. अध्यक्ष जे आहे ते भारताचे क्रीडा मंत्री हे असतात. मला सांगा कमेंट बॉक्समध्ये सध्याचे क्रीडामंत्री हे कोण आहेत? नाडाची स्थापना केंद्र सरकारने सोसायटी नोंदणी कायद्याअंतर्गत केली आहे. वाडाची स्थापना जी आहे ते 10 नोव्हेंबर 1999मध्ये झालेली आहे. वाडाचे मुख्यालय जे आहे मॉन्ट्रियल, क्युबेक, कॅनडा येथे आहे. सध्याचे चेअरमॅन जे आहे ते विडोल्ड बाका हे आहेत. नंतरची न्यूज आहे की पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय हे देशातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालय म्हणून जाहीर झालेलं आहे. भुवनेश्वर येथे 10 सप्टेंबर रोजी प्राणी संग्रहालयाच्या संचालकाची परिषद आयोजित केली होती. यावेळी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने देशभरातील प्राणी संग्रहालयाची रँकिंग जाहीर केलेली आहे की ज्यामध्ये पद्मजा नायडू हिमालयन प्राणी संग्रहालय हे काय आहे तर देशातील सर्वोत्तम प्राणी संग्रहालय म्हणून जाहीर करण्यात आले आहे. देशात सुमारे 150 प्राणी संग्रहालय आहेत. चेन्नईचे अरिजाते अन्ना प्राणी संग्रहालय यांनी दुसरे स्थान मिळवलेले आहे. कर्नाटकचे म्हैसूर येथील श्री चामराजेंद्र झुलॉजिकल गार्डनने 3रा क्रमांक पटकावलेला आहे. कोलकाता येथील अलीपूर प्राणी संग्रहालयाने 4थे स्थान अलीपूर प्राणी संग्रहालयास 4थे स्थान मिळालेले आहे. बघा, अरिजाते अन्ना प्राणी संग्रहालय कुठे आहे तर चेन्नई येथे आहे. श्री चामराजेंद्र झुलॉजिकल गार्डन कुठे आहे ते कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये आहे. रँकिंग कशी दिली जाते तर यामध्ये साफसफाई, पर्यटकांना दिली जाणारी सुविधा, प्राण्यांच्या खाद्यपदार्थाचा दर्जा, अधिवासाची सुविधा आदींचा समावेश केला जातो. 15 तज्ज्ञांच्या समितीने या निकषाच्या आधारावर रँकिंग प्रदान केलेली आहे. देशात एकूण 147 मान्यताप्राप्त प्राणी संग्रहालय आहेत. यामध्ये मोठे, मध्यम आणि लहान स्वरूपाच्या प्राणी संग्रहालयाचा समावेश होतो. दार्जिलिंग झुलॉजिकल पार्कविषयी माहिती बघणार आहोत आपण, ज्याची स्थापना 14 ऑगस्ट 1958मध्ये झाली. हिमालयातील दुर्मिळ असलेल्या हिमबिबट्या आणि लाल पांडा या प्रजातीचे प्रजनन आणि संवर्धनासाठी दार्जिलिंगचे प्राणी संग्रहालय आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते.
ऑरिजिनल झूलॉजिकल पार्क हे जे आहे ते देशातील सर्वात मोठ्या संग्रहालयापैकी एक आहे. हे प्राणी संग्रहालय 1300 एकरावर असून यात प्राणी आणि पक्षी मिळून एकूण 1500 वेगवेगळ्या प्रजाती आहेत. या ठिकाणी 2500पेक्षा विविध झाडांचे प्रकार आहेत. पूर्वी याला मद्रास झू नावाने ओळखले जात होते. श्री चामराजेंद्र झूलॉजिकल गार्डन जे आहे ते म्हैसूरचे जगप्रसिद्ध गार्डन आहे. विदेशी पशु पक्षी इथे पाहावयास मिळतात. याचे वैशिष्ट्य म्हणजे पांढरा हत्ती आणि पांढरा मोर सारखे जे प्राणी आहे ते पर्यटकांना आकर्षित करतात. या प्राणी संग्रहालयाजवळ करंजी सरोवर आहे की जेथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. आता मुकुल रोहतगी यांची भारताची अटॉर्नी जनरलपदी दुसऱ्यांदा नियुक्ती झालेली आहे. दुसऱ्यांदा का बरं? कारण की त्यांनी यापूर्वी 2014मध्ये अटॉर्नी जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती की 2014 ते 2017पर्यंत ते कार्यरत होते. म्हणून त्यांची ही नियुक्ती जी आहे ती दुसऱ्यांदा होत आहे. यापूर्वी के क्यू वेणुगोपाल हे होते अटॉर्नी जनरल. त्यांचा कार्यकाळ जो आहे 30 सप्टेंबर रोजी संपणार आहे. विद्यमान अटॉर्नी जनरल के क्यू वेणुगोपाल यांची सेवा जी आहे ती 30 जून रोजी संपणार होती. मात्र त्यांची सेवा वाढवण्यात आली आणि आता त्यांच्या जागी जे आहे ते मुकुल रोहतगी हे भारताचे अटॉर्नी जनरल म्हणून असणार आहे. भारतासाठी अटॉर्नी जनरल हे भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार असतात. त्यांची नियुक्ती राज्यघटनेच्या अनुच्छेद 76(1) अन्वये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीद्वारे केली जाते आणि राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार हे पद धारण करतात. त्यांची पात्रता जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास पात्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे ते 5 वर्ष उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा 10 वर्ष उच्च न्यायालयाचे वकील किंवा राष्ट्रपतीच्या मते प्रख्यात कायदेतज्ञ असले पाहिजेत. यांच्याशी कलम 88 सुद्धा संबंधित आहे. भारताच्या न्यायवादींशी म्हणजे प्रत्येक मंत्र्यास व भारताचा महान्यायवादी संसदेच्या कोणत्याही सभागृहाच्या कोणत्याही संयुक्त बैठकीत आणि संसदेच्या ज्या समितीत त्यांचे नाव सदस्य म्हणून घातलेले असेल अशा कोणत्याही समितीत भाषण करण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा त्यांचा कलम 88नुसार त्यांचा हक्क आहे. पण या अनुच्छेद 88च्या आधारे त्यांना मतदान करण्याचा हक्क नाही आहे. आता माणसांप्रमाणे म्हशींचं देखील आधार कार्ड काढण्यात येणार आहे. या मोहिमेचं नाव जे आहे ते पशु आधार असणार आहे. जनावरांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासोबतच दुग्धजन्य पदार्थाची संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास यामुळे मदत होईल. आंतरराष्ट्रीय डेअरी संमेलनाचं नुकतंच पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केलेली आहे. नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर बसवणारे 339 बिगर मान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षाविरोधातील कारवाई केलेली आहे. यात 253 पक्षांना निष्क्रिय जाहीर केलेले आहेत. अस्तित्वात नसलेल्या 86 पक्षाची बिगर मान्यताप्राप्त नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून गच्छंती करण्यात आलेली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 पक्षांचा समावेश आहे. हे लक्षात ठेवा की महाराष्ट्रातील 11 पक्षांचा समावेश आहे. राज्य पातळीवरील पक्षांचा दर्जा प्राप्त करण्यासाठी विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीत विशिष्ट प्रमाणात मते मिळवू शकणारे पक्ष तसेच नोंदणी केल्यानंतर कधीही निवडणूक न लढलेल्या पक्षांना बिगर मान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष म्हटले जाते. भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे जी कलम 324 अन्वये भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती केली आहे. सध्याचे निवडणूक आयुक्त जे आहे ते राजीव कुमार हे आहे. ते 25वे निवडणूक आयुक्त आहे. त्यांच्यापूर्वी सुशील चंद्रा हे 12 एप्रिल 2021 पासून ते 13 मे 2022पर्यंत कार्यरत होते. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की पहिले भारताचे निवडणूक आयुक्त कोण होते. 6व्यांदा आशियाई क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद श्रीलंकेला मिळालेले आहे. वानिंद हरसंघची 36 धावा व 3 बळू अष्टपैलू चमक व डावखुरा भानुका राजपक्षेंची नाबाद 71 अप्रतिम खेळी आणि प्रमोद मधुशांच्या 4 बळी भेदक माऱ्यांच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 23 धावांनी सरशी साधत 6व्यांदा आशियाई क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावलेले आहे. ही स्पर्धा जी आहे ती दुबई येथे झालेली आहे.
या सामन्यामध्ये श्रीलंकेने दिलेल्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव जो आहे तो 20 षटकात 147 धावात संपुष्टात आला. त्यामुळे श्रीलंकेला 6व्यांदा आशियाई क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद मिळालेले आहे. आशियाई चषक ही क्रिकेट संघटनाद्वारे आंतरराष्ट्रीय एकदिवस सामने आणि आंतरराष्ट्रीय T20 सामने असणारे आशिया खंडातील क्रिकेट खेळणाऱ्या देशांना प्रोत्साहन मिळावे आणि एकमेकांसोबत मित्रता वाढावी या कारणाने स्थापित झालेली एक क्रिकेट स्पर्धा आहे. 1984 साली पहिली स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये भरवण्यात आली होती. ही स्पर्धा द्वैवार्षिक आहे. याची पहिली स्पर्धा जी आहे 1984 साली घेण्यात आलेली आहे. यशस्वी संघ जे आहे भारताने 7 वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि श्रीलंकेने 6 वेळा. नंतर आहे अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचे पहिल्यांदाच विजेतेपद जे आहे ते पोलंडच्या इगा स्वातेकने पटकावलेले आहे. ती पहिल्यांदाच या स्पर्धेची म्हणजे US ओपनची जी आहे ती चॅम्पियन बनलेली आहे. तिच्या कारकिर्दीतील हे 3रे ग्रँड स्लॅम असून तिने याआधी 2दा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावलेले आहे. आर्थर एश स्टेडियमवर झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत इगाने ट्युनिशियाच्या ओन्स जबूरचा तिने कोणाचा पराभव केलेला आहे तर ट्युनिशियाच्या ओन्स जबूरचा 6-2, 6, 7-6 असा पराभव केलेला आहे. एका हंगामात 2 ग्रँड स्लॅम जिंकणारी इगा जी आहे ती दुसरी खेळाडू ठरलेली आहे. याआधी एंजेलिका कर्बरने एका हंगामात 2 ग्रँड स्लॅम जिंकले होते. इगाने यावर्षी 38 सामने आणि 7 स्पर्धा जिंकलेल्या आहे. 2022 US ओपन टेनिस ची ही आवृत्ती जी आहे ती 142वी आहे. वर्षातील 4थी आणि अंतिम टेनिस स्पर्धा ग्रँड स्लॅम स्पर्धा ही आहे. हे न्यूयॉर्क शहरातील USTA बिली जीन किंग नॅशनल टेनिस सेंटर येथे मैदानी हार्ड कोर्टवर आयोजित करण्यात आली होती. चॅम्पियन जे आहेत पुरुष एकेरीची ही न्यूज आपण बघितली होती की स्पेनचे कार्लोस अल्कराज हे आहे आणि महिला कोण आहे तर इगा स्वातेक ही आहे. पुरुष दुहेरीचे कोण आहे तर संयुक्त राष्ट्राचे राजीव राम आणि जो सॅली युनायटेड किंगडमचे आहे. महिला दुहेरी झेक प्रजासत्ताकच्या बार्बोरा क्रेजिकोवा आहे आणि केट्रिना सानिया ह्या कोवाझेक प्रजासत्ताकच्या आहे. मिश्र दुहेरी ऑस्ट्रेलियाचे टॉम सँडर्स आणि जॉन पियर्स हे आहेत. 1987 पासून US ओपन ही वर्षातील 4थी आणि अंतिम ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. 1987 पासून ही सुरू करण्यात आलेली आहे. इतर 3 ज्या आहे ती पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन होते, नंतर दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन, तिसरी विम्बल्डन आणि चौथी कोणती आहे तर US ओपन ही ग्रँड स्लॅम स्पर्धा आहे. US ओपन ऑगस्टच्या शेवटच्या सोमवारी सुरू होते आणि 2 आठवडे चालू राहते. या स्पर्धेत 5 प्राथमिक स्पर्धांचा समावेश होतो. पुरुष आणि महिला एकेरी, पुरुष आणि महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी. या स्पर्धेत वरिष्ठ, कनिष्ठ आणि व्हीलचेअर खेळाडूंचा सुद्धा समावेश होतो. US ओपन ही युनायटेड स्टेट्स टेनिस असोसिएशनच्या ना नफा स्पर्धेच्या मालकीचे यांनी आयोजित केली जाते आणि US ओपनचे अध्यक्ष जे आहे ते पॅट्रिक गॅलब्रेथ आहेत. US ओपनचे अध्यक्ष कोण आहे? पॅट्रिक गॅलब्रेथ आहे. नंतर SCO समिटची माहिती बघणार आहोत की SCO म्हणजे सांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे समिट जे आहे ते 16 सप्टेंबर रोजी समरकंद उझबेकिस्तान येथे झालेले आहे, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी जागतिक अन्न संकट, युक्रेन युद्ध अशा अनेक मुद्द्यांवर भारताची भूमिका स्पष्ट केली होती. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे तिथे उपस्थित होते. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बैठक झालेली आहे. भारताची अर्थव्यवस्था 7.5 दराने वाढण्याची आशा त्यांनी व्यक्त केलेली आहे. नंतर इराणचे अध्यक्ष इब्राहिम राईसी आणि उझबेकिस्तानचे अध्यक्ष शौकत मिरझियोयेव यांच्यात स्वतंत्र बैठक होणार आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन किंवा SCOची स्थापना जी आहे ती 2001 मध्ये
6 देशांनी मिळून केलेली होती. त्यानंतर चीन आणि रशियाशिवाय मध्य आशियातील कझाकिस्तान, किर्गिस्तान, उझबेकिस्तान आणि ताजिकिस्तान हे 4 देश या ऑर्गनायझेशनचे सदस्य होते. या संघटनेचा 2017मध्ये पहिल्यांदा विस्तार करण्यात आला आणि त्यात भारत आणि पाकिस्तानचा समावेश करण्यात आला. आता इराण ही SCOचा सदस्य होणार आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद यापूर्वी 3 वेळा जी आहे उझबेकिस्तानमध्ये झालेली आहे, परंतु या तिन्ही परिषदा ज्या आहेत राजधानीचे शहर ताश्कंदमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. यावर्षी मात्र पहिल्यांदाच उझबेकिस्तानमधील समरकंद येथे SCOची शिखर परिषद पार पडलेली आहे. लक्षात ठेवा, हा मुद्दा येऊ शकतो की तिन्ही परिषदा ज्या आहे यापूर्वी SCOची शिखर परिषदा 3 वेळा उझबेकिस्तानमध्ये झाल्या आणि ती कुठे झालेल्या आहेत तर राजधानी ताश्कंदमध्ये झालेल्या आहेत आणि पहिल्यांदाच उझबेकिस्तानमधील समरकंद येथे SCOची शिखर परिषद पार पडली आहे. समरकंद हे ऐतिहासिक शहर आहे. रक्तरंजित योद्धा म्हणून प्रसिद्ध असलेला तैमूर किंवा तैमूरलंग यांचा जन्म समरकंदमध्ये झाला. तैमूरलंगचा जन्म 1336मध्ये झालेला आहे. हा भाग आता उझबेकिस्तान म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. तैमूरलंग हा रक्तरंजित योद्धा म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. 14व्या शतकात त्याने अनेक युद्ध जिंकली, अनेक देश काबीज केले. प्राचीन भारताचा इतिहासमध्ये आपल्याला तैमूरलंगचा इतिहास अभ्यासायला मिळतो. SCO संघटनेचे सदस्य देश जे आहे ते जगाच्या अर्थव्यवस्थेस 30% योगदान देतात. या देशामध्ये जगाची 40% लोकसंख्या म्हणजे या देशामध्ये 40 देशांची टक्के लोकसंख्या राहते आणि त्यांचे अर्थव्यवस्थेत योगदान किती आहे तर 30% योगदान आहे. समरकंद या ठिकाणी 8 देशांची बैठक होत आहे म्हणजे झालेली आहे. SCOची स्थापना जी आहे ती जून 2001 साली शांघायला झाली होती, ज्याचे 6 संस्थापक देश आहेत. चीन आणि कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान आहेत. भारत आणि पाकिस्तान 2017पासून पूर्ण सदस्य आहेत. यावेळी या परिषदेचे अध्यक्षपद जे आहे ते भारताला भूषवण्याची संधी मिळालेली आहे. म्हणूनही SCO समिट 2022 जे आहे ते आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. ही कुठे झालेले आहे तर समरकंद उझबेकिस्तानमध्ये झालेले आहे, परंतु अध्यक्षपद भारताला भूषवण्याची संधी मिळालेली आहे. नंतरची न्यूज आहे हॉकीपटू नमिता टप्पू यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. 2012मध्ये वरिष्ठ भारतीय महिला हॉकी संघात पदार्पण केल्यानंतर नमिताने भारताकडून 150हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. नमिता ही मूळची ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्यातील आहे. 2014 ते 2018 क्रीडा स्पर्धेत अनुक्रमे कांस्य आणि रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाची ती सदस्य होती. नमिता ही स्पोर्ट हॉस्टेल पानशेत राऊरकेला येथे घडलेली हॉकीपटू आहे. तिने 2007मध्ये आपल्या राज्य संघाचे प्रतिनिधित्व केले आणि देशांतर्गत स्पर्धांमधील तिच्या कामगिरीमुळे तिची 2011मध्ये बँकॉक येथे थायलंड 18 वर्षाखालील मुलींच्या आशिया चषकासाठी निवड झाली होती. तिने तेथे भारताने कांस्य पदक जिंकले होते. 2012मध्ये डब्लिनमधील HIH चॅम्पियन चॅलेंज स्पर्धेचे वरिष्ठ राष्ट्रीय संघाने प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची प्रथम निवड झालेली होती. 2013च्या कनिष्ठ महिला ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाची नमिता ही सदस्य होती. नमिताने 2013मध्ये FIH महिला वर्ल्ड लीग फेरी 2 सार या प्रमुख स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेत भारताने सुवर्णपदक जिंकले होते. 2014मध्ये राष्ट्रकुल स्पर्धा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाचे सदस्य ती होती व भारताने कांस्य पदक जिंकले. 2016मध्ये रिओ ऑलिम्पिकसाठी ती भारतीय संघाची सदस्य होती. नंतर 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. तो 74वा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वर्षभरांनी निजामशाहीच्या राजवटीमधील नागरिक स्वतंत्र झाले होते. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले होते, परंतु देशाला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाडा हा काय आहे पारतंत्र्यातच होता. 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा हा स्वतंत्र झाला. तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि धाराशिव हे मराठवाड्यातील 8 जिल्हे तेव्हा निजामाच्या राजवटीत होते. निजाम तत्कालीन भारतामधील सर्वात बलाढ्य संस्थानिक होता. मराठवाड्यासह सध्याचं तेलंगणा राज्य आणि कर्नाटकातील काही भाग निजामाच्या ताब्यात होता. निजामशाहीच्या राजवटीतील नागरिकांनी देशाच्या अन्य भागापासून प्रेरणा घेत स्वातंत्र्याचा लढा उभारला. यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारला गेला. मराठवाड्याच्या गावागावात हा स्वतंत्र लढा लढला गेला. प्रत्येक गावामधून स्वातंत्र्य सैनिक पुढे आले. त्यांनी प्राणाची पर्वा न करता स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू केले. निजामाचा सेनापती कासिम रिझवी यांनी मुस्लिम स्वयंसेवकांसाठी मोठ्या प्रमाणात सैन्याची भरती केली. त्याने उभारलेले सैन्य हे रझाकार म्हणून ओळखले जात. संपूर्ण मराठवाड्यात या रझाकाराची दहशत होती. या रझाकारांनी नागरिकांवर असंख्य अत्याचार केले होते. देशाचे पहिले गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांच्याकडे देशातील संस्थानिकांच्या विलिनीकरणाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी निजामाची सुरुवातीला चर्चा करण्यात हा प्रश्न जो आहे तो शांततेने सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु निजामाला ते मान्य नव्हते. चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर भारत सरकारने लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला. सरदार वल्लभभाई पटेलांनी निजामाच्या विरोधात पोलीस ॲक्शन ही घोषणा केली. भारतीय लष्कराच्या पराक्रमामुळे निजामाच्या रझाकारांनी गुडघे टेकले. नंतर चित्त्यांविषयी एक आणखीन न्यूज बघितली होती आपण, तरीही बघणार आहोत की हिंदुस्थानातून नामशेष झालेला चित्ता या प्राण्यांचे पुन्हा देशात आगमन झालेले आहे 17 सप्टेंबर रोजी. त्यासाठी दक्षिण आफ्रिकेतील नामिबियामधून 5 मादी आणि 3 नर असे 8 चित्ते आणण्यात आलेले आहेत. हिंदुस्थानी सरकारचे विशेष बोईंग जम्बो विमान हे जे आहे ते नामिबियाची राजधानी विदोकमध्ये पोचले होते. मोठ्या प्रमाणात शिकार केल्यामुळे हिंदुस्थानातून 17 वर्षापूर्वी चित्त्यांची प्रजाती जी आहे ती नामशेष झाली होती. नंतरचा न्यूज आहे की नैऋत्य जपानमध्ये नान्माडोल चक्रीवादळ आलेले आहेत की ज्याचं ताशी वेग जे आहे ते 108 किलोमीटर प्रति तास ते 162 किलोमीटर प्रति तासापर्यंत वाहू शकते, असे जपानच्या वेधशाळेने म्हटले आहे. हे 20 सप्टेंबर 2022 रोजी आलेले आहेत. जपानमध्ये दरवर्षी 20 चक्रीवादळ धडकतात. जपानमध्ये 2019मध्ये हिगिबिस चक्रीवादळाने धडक दिली. त्यावर्षी जपानमध्ये रग्बी विश्वचषकाचे आयोजन केले होते. या चक्रीवादळामुळे 100हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. हिगिबस या चक्रीवादळामुळे 2018मध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 200पेक्षा जास्त अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. हवामान बदलामुळे चक्रीवादळाचा धोका वाढलेला आहे असे हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी म्हटलेले आहे. नैऋत्य जपानमध्ये नान्माडोल चक्रीवादळ हे लक्षात ठेवा. नंतर कोहिनूर हिरा जो आहे तो भगवान जगन्नाथचा आहे असा भारताने दावा केलेला आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर रोजी निधन झालेलं आहे, हे लक्षातच ठेवा. त्यानंतर त्यांचं पार्थिव वेस्टमिनिस्टर हॉलला अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी काय केलेले अंत्यसंस्कार केलेले आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजघराण्याच्या ताब्यात असणाऱ्या खजिन्याची आता चर्चा सुरू झालेली आहे. ज्या देशाकडून खंडाकडून हा खजिना नेण्यात आला तो आता परत मिळावा अशी मागणी होऊ लागलेली आहे. कोहिनूर हिरा हा भगवान जगन्नाथाचा असल्याचा दावा ओडिसा राज्यातील एका संघटनेचा आहे. हा कोहिनूर हिरा ब्रिटनमध्ये परत आणून ऐतिहासिक मंदिरात परत आणण्यासाठी संघटनेने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तक्षेपाची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेतून ब्रिटिश राजघराण्यात गेलेल्या एक खास हिऱ्याची मागणी करण्यात आलेली आहे. या हिऱ्याचं नाव जे आहे ते ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका असं आहे. दक्षिण आफ्रिकेचं हिऱ्याचं नाव काय आहे तर ग्रेट स्टार ऑफ आफ्रिका आहे. आणि भारतातील हिरा कोणता तर कोहिनूर हा जगप्रसिद्ध आहे. हा हिरा ब्रिटिशांना आम्हाला परत द्यावे अशी मागणी दक्षिण आफ्रिकेतून जोर धरू लागलेली आहे. चंज और या वेबसाईटवरून हिरा परत देण्यासाठी याचिका दाखल करण्यात आलेली आहे, ज्यावर 6000पेक्षा जास्त दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांची स्वाक्षरी आहे. नंतर वुमेन्स T20 आशिया कप 2022ची माहिती बघणार आहोत. नुकतीच पुरुषांचा आशिया कप 2022 पार पडला. त्यानंतर महिला आशिया कप 2022 हा काय आहे पार पडणार आहे. बांगलादेशमध्ये या स्पर्धेचं भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया, UAE आणि थायलंड हे 7 संघ सहभागी होणार आहे. बांगलादेशमध्ये होणार आहे ही स्पर्धा.
तालिबानने अफगाणिस्तानचा कब्जा घेतल्यापासून त्यामध्ये महिला संघ खेळत नसल्याचे दिसून आलेलं आहे. नंतर महिला आशिया कप ही स्पर्धा जी आहे ती 1 ऑक्टोंबरपासून ते 15 ऑक्टोंबरपर्यंत पार पडणार असून भारत आपला सलामीचा सामना श्रीलंका संघासोबत 1 ऑक्टोंबर रोजी खेळणार आहे. 7 ऑक्टोंबर रोजी भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही सामने एकत्र येणार असून राऊंड रॉबिन पद्धतीनं ह्या टुर्नामेंट पार पडणार आहेत. या मालिकेतील सामने हे बांगलादेशमधील SICS ग्राउंड 1 आणि SICS ग्राउंड 2 या ठिकाणी पार पडणार आहेत. भारतीय संघाचे नेतृत्व जे आहे ते हरमनप्रीत कौर करणार आहे, जे की भारतीय संघाच्या कॅप्टनसुद्धा आहेत. आशियाई क्रिकेट परिषद महिला चषक ही महिलांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा आहे. स्थापना जी आहे ती 2004मध्ये झालेली आहे. ही द्विवार्षिक स्पर्धा आहे. विजेती संघ जो आहे तो आशियाचा चॅम्पियन बनतो, म्हणजे 2 वर्षासाठी आशियाचा जो विजेती संघ जो आहे तो आशियाचा चॅम्पियन बनतो. या स्पर्धेत आशिया खंडातील क्रिकेट संघ भाग घेतात, जो आजपर्यंत 7 वेळा खेळला गेलेला आहे. प्रशासक जे आहे याचे ते आशियाई क्रिकेट परिषद आहे. पहिला महिला आशियाई चषक 2004मध्ये श्रीलंकेतील कोलंबो आणि कँडी येथे आयोजित करण्यात आले आहे. पहिली आवृत्ती 2004मध्ये श्रीलंका येथे खेळली गेली होती. सध्याचा चॅम्पियन जो आहे तो बांगलादेश आहे. नंतर सर्वात यशस्वी संघ जो आहे तो भारताने 6 वेळा जिंकलेला आहे. सर्वाधिक धावा भारताच्या मिताली राज यांच्या 588 आहेत आणि सर्वाधिक विकेट जे आहे ते भारताची नीतू डेव्हिड यांनी 26 विकेट्स घेतलेले आहेत. याचप्रमाणे आपण संपूर्ण सप्ताहातील चालू घडामोडी बघितलेले आणि त्याविषयी ॲडिशनल इन्फॉर्मेशनसुद्धा बघितलेले. धन्यवाद.